मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे दिवाणी व फौजदारी प्रकारचे केसेस चालवतो. तसेच दिवाणी व फौजदारी व महसूल अशा प्रकारच्या केसेसमध्ये कायदेशीर अभिप्राय सुद्धा मी देतो. तर मित्रांनो, आज आपण हिंदू विवाह अधिनियम म्हणजेच की हिंदू विवाह कायदा 1955चा कलम 5 पाहणार आहोत. तर कलम 5 प्रमाणे कंडिशन्स फॉर हिंदू मॅरेज म्हणजे एखादा हिंदू विवाह हा पूर्ण करण्यासाठी, तो परिपूर्ण होण्यासाठी काय कंडिशन आहेत, काय अटी आहेत, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कलम 5 हिंदू विवाह कायद्यातील त्याच्यामधील उपकलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की नायदर पार्टी हॅज अ स्पाऊस ॲट द टाइम ऑफ मॅरेज, म्हणजेच की लग्नाच्या वेळेस वर असो वधू असो त्या दोघांचं यापूर्वी कसल्याही प्रकारचं लग्न झालेलं नसावं. वधूला पती नसावा यापूर्वी आणि वराला पत्नी नसावी या विवाहापूर्वी. तसेच मित्रांनो, नायदर पार्टी इनकॅपेबल फॉर गिव्हिंग द कन्सेंट, म्हणजेच की दोन्हीही पार्टी वधू आणि वर हे त्यांची संमती देण्यास असमर्थ नसावेत, इनकॅपेबल नसावेत, म्हणजे की त्यांनी त्यांची संमती दिलेली असावी, म्हणजेच की सज्ञान असावेत, अज्ञान नसावेत. अनसाउंडनेस ऑफ माइंड म्हणजे की कुठं वेडसर नसावेत किंवा काही गोष्टी समजतात आणि काही गोष्टी समजत नाहीत अशा प्रकारचे म्हणजे बौद्धिक नसावेत. बौद्धिक म्हणजेच की इनकॅपेबल, अनसाउंडनेस ऑफ माइंड नसावेत किंवा मेंटल डिसऑर्डर म्हणजे की डोक्यामध्ये काहीतरी पागलपणा असणे किंवा अनफिट फॉर मॅरेज म्हणजेच की लग्नास हे इनकॅपेबल नसावेत. तसेच इनकॅपेबल फॉर प्रोक्रेशन ऑफ चिल्ड्रन म्हणजेच गर्भधारणा करण्यास देखील ते अपात्र नसावेत. तशा प्रकारच्या त्यांच्या वयानं त्यांना प्रवृत्त केलेलं नसावं, वयाची वाढ झालेली असावी. तर उपकलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की लग्नाच्या वेळेस त्यांचा कुठलाही यापूर्वी विवाह झालेला नसावा. उपकलम 2 मध्ये सांगितलेलं आहे की ते संमती देण्यास असमर्थ नसावे, अनसाउंडनेस ऑफ माइंड त्यांचा नसावा. तिसरं आहे की कुठल्या मेंटल डिसऑर्डरने ते सफर नसावेत किंवा प्रोक्रेशन ऑफ चाइल्ड म्हणजे की तुमची गर्भधारणा होईल अशा पद्धतीनं गर्भधारणा व्हावी अशा पद्धतीनं गर्भधारणा न होण्यासारखी एखादी व्यक्ती नसावी, म्हणजे की पूर्ण शरीराची वाढ झालेली असावी. त्यासोबत अचानकपणे रिकरंट अटॅक ऑफ इन्सॅनिटी म्हणजेच की अचानकपणे वेडाची झटके येणारे नसावे त्या दोन्ही आयदर पार्टीपैकी. त्यासोबत ब्राईड ग्रूम जो मुलगा जो आहे तो 21 वर्षाचा असावा आणि ब्राईड जी मुलगी जी आहे ती 18 वर्षे कंप्लीट झालेली असावी. त्यासोबत मित्रांनो, उपकलम 5 मध्ये सांगितलेलं आहे की पार्टीज आर नॉट विदिन द डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप म्हणजे की विधिनिषिद्ध संबंध नसावेत, विधिनिषिद्ध ते नाते नसावेत. हिंदू विवाह कायद्यामध्ये प्रोहिबिटेड रिलेशनशिप सांगितलेले आहे, त्या रिलेशनशिपमधले हे नसावेत. त्यासोबत मित्रांनो, अशा रिलेशनशिपमधले देखील चालतील, त्यांना लग्नही करता येतील, अनलेस कस्टम आणि युसेज म्हणजेच की तुमच्या जर काही परंपरा असतील पूर्वीपासून चालत आलेल्या त्याप्रमाणे असेल तर ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही लग्न करू शकता. तसेच मित्रांनो, दोन्ही पार्टीतील सपिंड रिलेशनशिप नसावीत. सपिंडा म्हणजेच की पूर्वज एकच नसावे त्यांचे, म्हणजे आईचे जवळपास तीन जनरेशनच्या वर आणि वडिलांच्या जवळपास 5 जनरेशनच्या वरील कॉमन रिलेटिव्ह सोबत विवाह करू नये असं या कायद्यामध्ये सांगितलेले आहे. या कायद्यामध्ये तरी पण लग्न करता येईल ज्यावेळेस अनलेस म्हणलेलं आहे की कस्टम ऑर युसेज, तुमचे जर काही कस्टम्स असतील, परंपरा असतील तर त्या परंपरेप्रमाणे मग ह्या 2 नियमांना सूट दिलेली आहे.
तर थोडक्यात मित्रांनो, हिंदू विवाह कायदा 1955 मधील कलम 5 मध्ये सांगितलेलं आहे की कंडिशन्स फॉर हिंदू मॅरेज. ते थोडक्यात आपण फक्त हिंदू विवाह कशा पद्धतीने असावा आणि त्याला काय नियम आहेत हे सांगितलेले आहे आणि आपण हे पाहिलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण व्हाईड मॅरेज आणि व्हायडेबल मॅरेज म्हणजे काय, निरर्थक विवाह आणि रद्द करण्याजोगा विवाह म्हणजे काय हे पाहूयात. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.